न्यायमूर्ती शिंदे समितीचा मराठवाड्यामधील कुणबी नोंदींचा अहवाल माझाच्या हाती लागला आणि त्यानुसार मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 29,000 कुणबी नोंदी आढळून आल्यात। पहिल्या 2 टप्प्यांमध्ये 27,626 नोंदी सापडल्या तर तिसऱ्या टप्प्यात 1,200 कुणबी नोंदी सापडल्यात। दरम्यान या नोंदींसंदर्भात मनोज जरांगे यांच्याशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी। एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार मराठवाड्यामध्ये आता तिसऱ्या टप्प्यात जवळपास 29,000 नोंदी या कुणबी असल्याच्या मिळालेल्या आहेत। अर्थात हा आकडा याच्याविषयी आपल्यावर मनोज जरांगे पाटील आहेत। जरांगे पाटील, जवळपास 1,94,00,000 दस्तावेज तपासल्यानंतर केवळ 28 हजारांचा हा आकडा आपल्याला आढळलेला आहे। साधारण 28,600 काहीतरी आहे, म्हणजे 29,000 धरूया आपण। हा कमी आहे असं नाही वाटत? हो, कारण नोंदी तपासताना जे 1 कोटी किंवा 1.5 कोटी त्यांनी दस्तावेज तपासले, त्याच्यात नेमकं काय होतं हे सुद्धा ओपन करणं गरजेचं आहे। कारण काही कॉलममध्ये शेती लिहिलेलं आहे जातीच्या जागेवरती, काही जागेवर कुळ लिहिलेलं आहे म्हणजे कुणबी होतं। त्याच्यावरती नेमकं काय लिहिलंय हे सुद्धा सरकारनं समोर आणणं खूप गरजेचं आहे। आणि इतक्या थोड्या नोंदी म्हणजे हे थोडं शंका घेण्यासारखं आहे। इतक्या थोड्या नोंदी कशा सापडू शकतात? कारण महाराष्ट्रात मराठवाडाच आणि मराठवाड्यातच शुद्ध कुणबी आढळतो असं म्हटलं गेलेलं आहे। खूप जागा, खूप गॅजेटमध्ये याच्यामध्ये खरा कुणबी जास्तीचा मराठवाड्यात आहे। त्यामुळे सरकारनं पुढे हे काम आणखी सुरू ठेवणं गरजेचं आहे। कारण अभ्यासक कमी होते असाही अंदाज आहे। अभ्यासक वाढवा आणि मराठवाड्यातले आणखीन एक 4-5 दिवस ताकदीनं 24 तारखेच्या आत जर सरकारने सगळे अभ्यासक आणि समिती जर तिथं सांगितलं, त्यांना कामावर लावलं, 100% मराठवाड्यात आणखीन लाखानं नोंदी सापडू शकतात। सांगा की 2 कोटींचे दस्तावेज जवळपास तपासल्यानंतर 29,000च केवळ नोंदी आढळत आहेत। तुम्ही खूप मोठं आंदोलन उभं केलं, हा आकडा कमी आहे असं नाही वाटत आहे तुम्हाला? 100% वाटतंय आणि शंका सुद्धा आहे। मी जाहीरपणानं सांगितलं आणि आपल्या माध्यमातून सांगतो की काही अधिकारी सरकारला, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगतो की काही अधिकारी जाणून बुजून शोधतच नाहीये। डायरेक्ट त्या तालुक्यात, जिल्ह्यात, त्यांचा येणाऱ्या प्रांताच्या विभागात ते सांगतात की आमच्याकडे नाहीच आहे। असं होत नाही, कारण ते जाणून बुजून काही अधिकारी जातीवाद करायला लागले तिथं। जर सरकारनं अभ्यासक आणि समिती पुन्हा एकदा मराठवाड्यावर जर घेतली तर आणि मराठवाड्याचा दस्तावेज पुन्हा एकदा जर पिंजून काढले तर लाखोनं नोंदी सापडलेल्या तुम्हाला दिसतात, मी खात्रीनं सांगतो। मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं हेच आहे की कदाचित काही अधिकारी, विशिष्ट अधिकारी यांच्यावरती त्यांनी जातीवादाचा आरोप करत ते जाणून बुजून याच्या नोंदी करत नाहीत, असा देखील त्यांनी आरोप यावेळी केलेला आहे। रवी मुंडे, एबीपी माझा, अंतरवली साराठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।